मुख्यमंत्री ज्यावेळी भाषण करत होते त्यावेळी शंभू राजेंनी पुढी भारत गोगावलेली आहे आणि ते त्या ठिकाणी तंबाखू मारताना पाहायला मिळाले. या संपूर्ण घटनाक्रमाकडे कसं पाहता? मला वाटतं हा एकदम निंदनीय प्रकार आहे. खरं तर आपण बघता की हाऊसमध्ये जी प्रथा परंपरा आहे, जे कायदे कानून आहेत, त्याचं कुठचंही पालन होत नाही. आणि आज जे काही दृश्य टी व्हीवर दिसलेलं आहे, तसे जर आपले राज्यकर्ते वागायला लागले तर हे कसले आदर्श राज्यकर्ते होणार? आणि म्हणून ह्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि हाऊसमध्ये कारवाई गरजेची आहे. राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली आहे. खरं तर कीर्ती आले, त्याच्यानंतर शिक्षा गेली आणि आज लोकसभेतून देखील निलंबनने मला वाटतं डिस्क्वालिफाय केलेलं आहे. आपण पाहिलं असेल पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंची देखील प्रतिक्रिया आलेली आहे आणि देशात अनेक वेगळ्या वेगळ्या राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया जशी आलेली आहे तसंच सामान्य नागरिकांचं देखील प्रतिक्रिया येत आहे. सगळ्याच धक्कादायक आहे की अशा एखाद्या केसच्या ह्याच्यानंतर तातडीने एवढं डिस्क्वालिफाय करणं हे गरजेचं होतं का? म्हणजे त्यांनी अपील केलं असेल त्या अपीलसाठी थांबणं गरजेचं नव्हतं का? आणि मुळात हे आम्ही जे सतत सांगत आलेलो आहे की लोकशाही धोक्यात आहे, आजचं पाऊल हेच दाखवत आहे की लोकशाही संपत चाललेली आहे. जे राहुलजी बोलत असतील किंवा आम्ही सर्व बोलत आलेलो आहोत, मग आपण देखील पत्रकार म्हणून विषय जे घेत आहात की लोकशाही आपल्या देशात धोक्यात आहे, ते प्रूव्ह करणारं आजचं हे पाऊल आहे. भाजपचे नेते म्हणतात की माफी मागितली असती. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एक त्यांनी प्रवास केला, चांगला प्रतिसाद आला, सर्व समाजातील घटकांना जोडून घेतलं आणि अशा वेळी लोकसभेत आवाज वाढत असताना अशा पद्धतीने आवाज संपवणं याला काही दोन्ही जोडून बघा, ज्यांच्या मनात भीती असते आणि ज्यांना आवाज ऐकण्याची सवय नसते अशीच लोक हे अशी पावलं उचलू शकतात आणि तेच आज पाऊल पडलेलं आहे. तुम्ही देखील सामील झाला होता आणि हा सगळा प्रतिसाद पाहता केवळ राजकीय सुळापुटी केलेली कारवाई वाटते. ही कारवाई मी नुसतं राहुल गांधी एवढ्याबद्दल सीमित ठेवणार नाही किंवा एका खासदाराबद्दल सीमित ठेवणार नाही. ही कारवाई एवढंच दाखवते की आपल्या देशातली लोकशाही संपत चाललेली आहे आणि कुठेही आपल्या देशात जे सत्य बोलतात त्यांना स्कोप राहिलेला नाही. आज हे सगळ्यांसमोर आलेलं आहे. भाजपचे नेते म्हणतात की जर माफी मागितली असती तर त्यामुळे माफी मागावी, पण काँग्रेस म्हणते आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला तयार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्यासाठी लढताना माफी कोणाची मागायची आणि कशासाठी मागायची हा एक विषय राहतोच. आणि दुसरं म्हणजे जर माफी मागितली नाही तर डिस्क्वालिफिकेशनपर्यंत पोचायचं का? लोकशाहीचा खून एवढा करण्याचा आज जो काही आपण बघतोय जे एक मोठं षडयंत्र रचलेलं आहे ते सिद्ध होतं आहे, आम्ही जे सतत बोलत आलो ते. आणि म्हणून मी हे सतत सांगेन की हा विषय आणि आम्ही जे आज रस्त्यावर आलो आहोत ते नुसतं राहुलजींसाठी नाही, आज नुसतं एका खासदारांसाठी नाही, तर देशातल्या लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे. वो जो कोर्ट का जो निर्णय आया उसके बाद लोकसभा की सदस्यता उनकी रद्द हुई है. यही बात रहती है कि ये जो पूरा निर्णय है और जो हम एक बहिष्कार करें या इस निर्णय को विरोध करें इसीलिए करें क्योंकि ये सिर्फ राहुल जी के बारे में नहीं, राहुल गांधी एक व्यक्ति है, एक लोकसभा सांसद के बारे में नहीं, लेकिन जो हमारे राज्य में और हमारे देश में लोकतंत्र को जो धोखा निर्माण हो रहा है उसी के बारे में हम बात करते आए हैं. और वो आज सिद्ध हो रहा है सबके सामने कि हम जो बातें करते आए हैं वो तो प्रूव हो रही है कि लोकशाही को धोखा है, लोकतंत्र को धोखा है, हमारे संविधान को धोखा है. ये बात आज साफ हुई. डर तो अच्छा ही होता है क्योंकि जब सरकार के मन में डर होता है तो ऐसी कार्रवाई होती है. लेकिन अगर हमारा देश सचमुच अभी लोकशाही की तरफ बढ़ता होता होगा तो ऐसी कार्रवाई नहीं होती. अगर आप देखें तो आज जो हुआ है वो लोकतंत्र के खिलाफ है, हमारे देश के जो सिद्धांत है उसके खिलाफ है. बीजेपी कह रही है कि माफी अगर मांगते अहंकारी है वो, अगर अहंकार के कारण माफी नहीं मांग रहे, माफी मांगते तो शायद सजा भी कम. मैं बात दोहराना चाहता हूं कि ये बात सिर्फ एक एमपी की नहीं, ये बात एक सांसद की नहीं, ये बात राहुल गांधी की नहीं, ये बात पूरे देश में जो जो सत्य बोलते हैं, सत्य के साथ खड़े रहते हैं, उसकी रही है, लोकतंत्र की रही और संविधान की रही. 2024 को इलेक्शन को देखते हुए इस प्रकार से राहुल गांधी को क्या रोका जा रहा है, ये ऐसे संकेत? उनको अंदर भी बोलने का मौका नहीं था, बाहर भी वो बोलने का जो मौका था तब डिस्क्वालीफाई किया गया है. और अगर आप देखें तो हम भी यहाँ भी यही बात कहना चाहते हैं कि सत्य के साथ जो खड़े रहते हैं उसकी आवाज़ दबाई जा रही है. और ये सिर्फ राजनेताओं की नहीं, पत्रकारों की भी होने लगी है. आदित्य जी, कांग्रेस इसको लेकर रास्ते पर उतरेगी, क्या शिवसेना भी शामिल होगी? सबसे अहम बात यही रहती है, जैसे मैंने कहा कि कांग्रेस हो, राष्ट्रवादी कांग्रेस हो, हम हो, महाविकास आघाड़ी यहाँ है, लेकिन पूरे देश में जो भी व्यक्ति सत्य के साथ खड़ा रहना चाहता है, सत्य के लिए लड़ना चाहता है,
ये सब के लिए बात समझना ज़रूरी है कि आज हमारे देश में लोकतंत्र और संविधान को धोखा निर्माण हुआ है, सत्यमेव जयते को धोखा निर्माण हो रहा है, और इसी के लिए मुझे लगता है सभी ने लड़ना ज़रूरी है। आदित्य, राहुल गांधी पे जो क्रिमिनल डिफेमेशन केस था, नॉट अ सिविल वाला, उसमें पहले ये था कि कोई भी अगर उनको सजा होती है तो उनकी संस्था पे खतरा था। कांग्रेस की ये कहना है कि सेशन कोर्ट नहीं गए, हाई कोर्ट नहीं गए, सुप्रीम कोर्ट नहीं गए और ये डिसीजन आ गया। बिल्कुल, लेकिन अगर ये डिफेमेशन पे ऐसे बातें होने लगी, सांसद को ऐसे होने लगा, तो आप और मैं तो क्या है फिर? आपको लगता है कि जल्दबाजी हो गई इसमें थोड़ा सा, क्योंकि उनको जल्दबाजी नहीं, ये तो प्लान है कि लोकशाही लोकतंत्र को खत्म करने का जो प्लान है वो आज सिद्ध हो रहा है।